सो तुम्ही पण प्लॅन करताय घेण्याचा लाईक KTM, तर एक फक्त गोष्ट सांगीन, गाडी पाहिजे का माहिती आहे, आपला एक एज आहे ना, तो एक सर्टन लिमिटपर्यंत आहे. त्यानंतरला काय माहिती आपले शॉप पूर्ण होतील की नाही होतील. याचा जो आवाज आहे तो वाघाच्या आईनी गोड लाडू बनवले आणि हे बघा इतके सारे. आता तर मी पण ट्राय करतोय लाडू बनवायचा कसा, तर बघूया. म्हणून आहेत चांगली बाबा. काय राजश्री, राज्यम आणि राज्यश्री. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. सो काल आपल्या बाईकची पूजा केली, त्यानंतर मी प्रॉपर तुम्हाला बाईक दाखवणार आहे आज. आणि मॉर्निंगला लवकर उठले, फ्रेश झालो आहे आणि आजी तिथे खेकडी बनवते आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालं आहे सगळं. तर राऊंड मारायला थोडं बाईक घेऊन आलो मी बाहेर. आणि कायच बोलू, तेव्हा ही आहे आपली गाडी. तर मी या गाडीचं नाव ठेवलं आहे वज्र. वज्र या गाडीचं नाव ठेवलं आहे. वज्र हे एक आपल्या विष्णूंचं असं एक शस्त्र होतं, त्याला कधीच कोणी पण त्या शस्त्राला काही करू नाही शकत. सो असं त्या शस्त्राच्या वतीने नाव ठेवलं आहे वज्र आपल्या या गाडीला. सो ही 2020ची एंडिंगवाली मॉडेल आहे, म्हणजे हिला ABS आहे ह्या ड्यूक 200ला आणि BS4 इंजिन आहे हिला. सो हिची जी पॉवर आहे बाईक चालवण्यामध्ये आणि सगळं एकदम परफेक्ट, ब्रेकिंगसुद्धा एकदम परफेक्ट आहे. त्यामध्येच आपलं इंजिनपासून सगळं एकदम परफेक्ट कंडिशनमध्ये मला ही गाडी भेटली आहे. सो महाराजांचं मी इथे टिलक लावलं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कपाळावर लावायचे. आणि त्यानंतरला बऱ्यापैकी मेजर असं काम आलं नाही गाडीमध्ये कधी जास्त करून, म्हणजे यूज करताना. फक्त असं हे जेव्हा आपण ब्रेकिंग थोडंसं लूज होतात, म्हणजे असं ते ह्याच्यानुसार, पण ठीक आहे, असं काय वाटलं नाही असं. बाकी गाडी खूप भारी आहे, चालवायला एकदम स्मूथ. आणि हिचा आवाज मी तुम्हाला आवाज दाखवतो. अंगू, मी तुम्हाला हिचा आवाज दाखवतो. आवाजवरती पूर्ण पैसा वसूल आहे आपल्या या गाडीचा. या कंडिशनमध्ये गाडी आपल्याला भेटते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, याचा जो आवाज आहे तो वाघाच्या डरकारीसारखा आहे, सिंहाच्या डरकारीसारखा. सो इंजिन पण एकदम परफेक्ट, काही इश्यू नाही, काय नाही. ओव्हरऑल एकदम परफेक्ट गाडी. सो लाईफमध्ये माझी ही पहिली गाडी आहे. पहिली इन द सेन्स, पहिलं मामानी गाडी दिली, त्यानंतरला दादा युनिकॉर्न चालवत होतो, त्यानंतरला आता ही आपली गाडी नवीन वज्र नाव आहे या गाडीचं, वज्र. सो तुम्ही पण प्लॅन करताय घेण्याचा लाईक KTM, तर एक फक्त गोष्ट सांगीन की ह्या गाडीचं जे सर्विस आहे, सर्विस कॉस्ट अराऊंड तुम्हाला 2000 रुपये असे 4 महिन्यानंतरला 1800 रुपये असं पडेल. आणि ऑइल तर मी एकदम चांगल्या क्वालिटीचा रेड कलरचा टाकला आहे, जो म्हणजे 5000 किलोमीटर नंतरला मला चेंज करावा लागेल. बट देन तो एकदम टॉप क्वालिटीचा ऑइल टाकला आहे याच्यामध्ये. त्यानंतरला ब्रेकिंग एकदम प्रॉपर करून टाकलं आहे. ABSचा जो वायर असते ते सगळं एकदम त्या म्हणजे जिथून मी घेतले त्यांच्याकडून सर्व बनवून घेतलं आहे. आणि त्यानंतर बाकी तर असं मेजर तर इश्यू आला नाही अजूनपर्यंत गाडीमध्ये. आणि मस्त आहे. मध्ये फक्त बॅटरीचा इश्यू होता, जेव्हा बॅटरीचा जो इथे एक हब असतो तो खराब झाला होता, तो चेंज केला आहे. बाकी गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि एकदम स्मूथ मक्खनसारखी गाडी चालते. खरं म्हटलं तर त्या टायमाची म्हणजे कॉलेजमध्ये मी होतो ना, तेव्हा प्लॅन होता म्हणजे घेण्याचा. बट तेव्हा कसा पैसा आणि हे नव्हता आणि आपण कधी हट्ट नाही केलं फॅमिलीमध्ये मागायचं काय. आणि एक अशी पण सिच्युएशन आली होती माझ्याकडे की मला घरातून विचारत होते की तुला गाडी पाहिजे की काय पाहिजे.
तर मी तेव्हा ड्रोन चूज केलेलं कारण की मला तेव्हा ना माझा एक ड्रीम होतं की म्हणजे माझं जे काम आहे त्याने मी कमवणार आणि मला थोडं कॉन्फिडन्स पण होतं स्वतःवरती. मग त्यानंतर त्याच कॉन्फिडन्स नंतरला माझ्या फॅमिलीने मला ड्रोन घेण्यासाठी मदत केली. सो त्या ड्रोन नंतरला मग मी हळूहळू एक पैसा जमा करून पहिलं काम मी 3,000 रुपयामध्ये केलं. त्यानंतरला 1,000-1,200 असे बरेचसे कामं केले म्हणजे शूटचं. त्यानंतरला हळूहळू जे आपण छोटं जमा करून जे आहे ते आपल्यासमोर आहे, जे मी हळूहळू जमा केले स्वतःच्या पैशाने. आणि एक म्हणजे गाडी घेतली पाहिजेच, यंगस्टरनी पण घेतली पाहिजे आणि ज्याचं खरंच मूड आहे गाडी घेण्याचं गाडी पाहिजे. का माहिती आहे, आपलं एक एज आहे ना तो एक सर्टन लिमिटपर्यंत आहे. त्यानंतरला काय माहिती आपले शॉप पूर्ण होतील की नाही होतील. सो त्या हेतूनेच मी माझं शॉप पूर्ण केलं कारण की घरात तर युनिकॉर्न बाईक आहे आपल्या, बट तरी पण एक स्पोर्ट्स बाईक पाहिजे होती. आणि लाँग टूरला जातो, पेट्रोल बघा, ही सर्व गाडी घेतोय ना तर तुम्ही पेट्रोलचा विचार करायचा नाही. घेतली आहे हत्ती, घोडा, वाघ जे पण तुम्ही याला बोलू शकता कारण की तेवढंच खातं पण. सो ही गाडी घेण्याचा विचार करताय तर पेट्रोलकडे लक्ष द्यायचं नाही, किती ॲव्हरेज देते काय. या गाडीमध्ये जो फील आहे, या गाडीमध्ये जे तुम्हाला जे भेटतं ना ती दुसरी गाडी ऑफर करू नाही शकत. असं नाही, करू शकते, मार्केटमध्ये बऱ्याचशा गाड्या आहेत, सर्वांचं आपापलं एक मत असतं गाडी घेण्याचं. बट आहे जेन्युनमध्ये ही रेसिंग मशीन आहे, पॉवर आहे हिच्यामध्ये खूप, लुकला पण चांगली आहे. सो असं आहे, तुमचं एज निघून गेल्यानंतरला काही गोष्टी करायला गेलात तर तुमचं कसं ते खूप डिले होतं. सो हा माझा असा राईट एज होता, माझे ड्रीम पण होते. त्यानंतरला हळूहळू आय होप की मोठे गाडी आपण नक्कीच घेऊ. याच्यानंतरला एक आपल्या बाजूला 10R उभी असेल जी निंजाची, ते पण आपण नक्कीच घेऊ. तुमचा सपोर्ट असणारच आहे. सो सर्व असं दाखवलं ओव्हरऑल. आणि आता घरी जाऊया. आजीने आहे ना मस्त खेकडी बनवलं आहे, सो खेकडी खाऊ आणि कायच बोलू. गाडी घेणं ना प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. आणि काय माहिती आहे का, स्वतःच्या हिमतीवर घेतली ना तर अजून मजा येते. आईबापांना फोर्स करून की मला बाईक पाहिजे, हे पाहिजे, नाही मला बाईक घेऊनच द्या, आणि ते लोनचं टेन्शन असं तसं, तर स्वतःच्या हिमतीने घ्या. चिंबोरी ही खाऱ्या गोड आहे ना, गोड्या पाण्याची. अच्छा, हे गोड्या पाण्याची, ते खाऱ्या पाण्याची. काय बनवलेस? आलूवडी. बोलली होता. अरे तू काम करतोय ना वरती. आलूवडी बनवल्या, आलूवडी. आता हिला उकळत. जेव्हा आम्ही मामा आणि सगळे आम्ही फॅमिली ना गावी जातो ना मुंबईवरून, तर आईच्या चेहऱ्यावरती, बाबांच्या चेहऱ्यावरती वेगळी स्माईल असते आणि नवीन खाऊ घालत बसते आई. म्हणजे वय झालं असतं तरी नको करू बोलते, तरी ती तिच्या हौशीने आपल्यासाठी खेकडी असो, मासे असो, सकाळी लवकर उठून चहा, नाश्ता, घावणे असे बरेचसे प्रकार सर्व बनवून ठेवत बसते. तर आज आपण खाणार आहोत मस्तपैकी भरलेली खेकडी. हां, आणि आजीच्या हाताची जी चव आहे ना, ती चव कुठेच मला मिळत नाही. म्हणजे मी बऱ्याचशा हॉटेलमध्ये खेकडी खाल्ली आहेत, सगळीकडे खेकडी खाल्ली आहेत, इवन माझ्या मम्मीनी पण बनवलेली आहे. ती चव ना जी आई बनवते, आजी बनवते, ती कोणीच बनवू नाही शकत. म्हणजे कोणीच तिचा हात पकडूच नाही शकत जेवणामध्ये. बघू दे कसा झाला आहे खेकडा. रस्सा तर एकदम मस्त दिसतोय. बघितलं मी आलोय म्हणून आईने 2 रस्सा बनवला. 2 मस्त. घोड्याचा हा घोडा आहे पाण्याचा आणि ते खाऱ्या पाण्याचे. म्हणून आहे चांगली, आयत चांगली. बाबा काय राजश्री, राज्यमाणी राजश्री. तिला मस्त पोटभर जेवलो. त्यानंतरला झोपलो. त्यानंतरला मी माझ्या गावी गेलो. म्हणजेच आमच्या घराचं प्लास्टरचं बाहेरचं काम चालू होतं, तर ते बघण्यासाठी. आणि आमच्या ऑलमोस्ट म्हणजे सगळं झालं आहे. पहिलं आमचं एकदम नॉर्मल घर होतं, म्हणजे प्लास्टर नव्हतं. आम्ही जस्ट 1 वर्ष आधीच बांधलं होतं. पण आता कसं प्रॉपर प्लास्टर केलेलं आहे. आणि त्यानंतरला बरंच बाकी काम बाकी होतं, तर ते सर्व ऑलमोस्ट छोटे मोठे कामं सर्व कंप्लीट झालेले आहेत. आणि आता आपलं घर एकदम परफेक्ट दिसतंय.
म्हणजे इथून आहे ना वरतून हुंदीर जायचे आणि आपल्या माळ्यावरती आणि सगळं मग ते कचरा विचरा असं सगळं बरंच काही प्रॉब्लेम्स असायचे. बट आता कसं बाप्पांनी प्लास्टर केलं, त्यानंतरला समोरचा जो पोल आहे तो पोल पण काढून टाकला, त्यानंतरला पत्रेसुद्धा नवीन नवीन लावलेले आहेत. मस्त. हो बरं ना. हाय मस्त मजेत एकदम. आणि इथे ना पोल होता पहिला आपल्या पालखीचे, तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ना, इथे असा एक मोठा पोल होता, तर तो पण काढलाय आणि इथे शिफ्ट. म्हणजे माझ्या गावातून मी परत निघालो लवकर कारण की पाऊस भेटेल म्हणून. आणि त्यानंतरला घरी गेल्यावरती आजीनी काय केलं होतं माहितीये का, म्हणजे घराच्या आतमध्ये एंटर केल्या केल्याच मला एक मस्त फ्रेग्रन्स सुगंध आला. म्हणजेच काय, लाडू. थांबा दाखवतो. आईनी गोड लाडू बनवले आणि हे बघा इतके सारे. आता हे मुंबईला घेऊन जाईन अर्धे. आणि इथे अजून बनवते कडू लाडू बनवते. मला तर गोडच आवडतात, पण असं कधी कधी एक एक खातो. तर मी पण ट्राय करतोय लाडू बनवायचा कसा. तर बघूया येतात आहे मला. असा बघायचा ना, असा. कडू लाडू आहे. काय काय मिक्स केला सगळ्यात? माझ्यासाठी तुझ्यासाठी बनवलेस? मग बघ तुझे कसे मोठे झाले, माझा छोटा आहे. छोटा असं नाही. गुळ फायनली एक झालाय. गुळ टाकला आणि खोबरा आणि काय तूप. गुळ, खोबरा, तूप आणि कडू यायला मेथी. मेथीचे लाडू. तरीच तू हे खाऊन एकदम अजून एकदम स्ट्रॉंग आहेस, तंदुरुस्त. हे काय आम्ही करायचे ना, माझं गोड लागू मग भावाचं करू. माझ्या तूप ना त्यांच्यात माझं थपथाप घालायचं. तुपानी इतकं तूप वापरायचे. मग ना गुळ, हा गुळ माझा भावाचा असं चुकून बापरे. कमी गुळ.